परांडा तालुक्यातील पूरस्थिती गंभीर बनत चाललेली आहे। त्याचे अपडेट झी 24 तास वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। आता जालन्यातली बातमी, जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे विरे गावातील कल्याणी नदीला पूर आलाय आणि या पुरात 14 जण अडकलेत। याची माहिती मिळताच आमदार अर्जुन खोतकरांसह जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झालेत। पहाटेच्या सुमारास विरेगाव शिवारात मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे कल्याणी नदीला पूर आलाय। या पुराच्या विळख्यात गावातील 14 जण अडकले। मोठी बातमी आपण पाहतोय, विरे गावातील कल्याणी नदीला पूर आलेला आहे। तर या पुरात 14 जण अडकलेले आहेत। याची माहिती मिळताच आमदार अर्जुन खोतकरांसह जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी नितेश महाजन। नितेश, सध्या जालना जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे, काही जण अडकल्याची माहिती मिळते, काय ताजे अपडेट आहे? अगदी बरोबर आहे। जालना जिल्ह्यातलं हे विरेगाव आहे आणि विरेगावमध्ये रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। आज सकाळी या ठिकाणची जी कल्याणी नदी आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे आणि यामध्ये जवळपास गावातील 14 जण अडकलेले आहे। आणि ही माहिती मिळाल्यानंतर प्रशासनातील अधिकारी आणि आमदार अर्जुन खोतकर हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि पाण्यामध्ये अडकलेल्या 14 जणांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न आता सुरू झालेले आहेत। या ठिकाणी एनडीआरएफची एक तुकडी देखील पोहोचलेली आहे आणि त्यांनी काही जणांना बाहेर काढलं असल्याची माहिती मिळालेली आहे। मात्र अजूनही त्या ठिकाणी मदत कार्य सुरू आहे, अजूनही काही जण पाण्यात आहेत, त्यांना बाहेर काढण्यासाठी ही एनडीआरएफची तुकडी जी आहे ती प्रयत्न करत आहे आणि त्या ठिकाणी इतर जे प्रशासनातील अधिकारी आहे ते देखील आता त्यांचं देखील कार्य जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि आणखी 1 तासाभरामध्ये हे सर्वच्या सर्व जण म्हणजे 14 जण बाहेर काढल्या जातील अशा प्रकारची माहिती जी आहे ती प्रशासनाकडून आपल्याला देण्यात आलेली आहे। धन्यवाद नितेश, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।